शेगावातील श्री समर्थ पतसंस्थेत खातेदारांची फसवणूक. अध्यक्ष व व्यवस्थापक 10 संचालकांवर गुन्हा दाखल करा. शेगाव न्यायालयाचे पोलिसांना आदेश. श्री समर्थ नागरी सहकारी पतसंस्थेत खातेदारांचा विश्वासघात व फसवणूक केल्याच्या कारणावरून पतसंस्थेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापक यांच्यासह एकूण 10 संचालकांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्याचे आदेश विद्यमान न्यायाधीश मेश्राम यांनी शेगाव शहर पोलीस स्टेशनच्या ठाणेदारांना दिले आहे. सदर आदेश शेगाव येथील विद्यमान दिवाणी व फौजदारी न्यायालयाने 28 एप्रिल रोजी पारित केला. याबाबत सविस्तर असे की माननीय दिवाणी व फौजदारी न्यायालय शेगाव येथे फिर्यादी नामे त्र्यंबक तोताराम घोगले यांनी श्री समर्थ नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष रामभाऊ नामदेवराव गोटे, व्यवस्थापक शशिकांत रामभाऊ गोटे व इतर 10 संचालक, ज्यामध्ये सौ मंदा रामभाऊ पोहेकर, प्रमोद जगन्नाथ दुतोंडे, संजय द्विवेदी, विजय हरदयाल चव्हाण, सौ सोनाली विरोकार, दीपक गणपतराव ठाकरे, अन्सार खान मेहबूब खान, राजेश जयसिंगराम चव्हाण यांनी फिर्यादी व इतर खातेदाराची फसवणूक केल्याप्रकरणी खाजगी प्रकरण दाखल केले होते. हकीकत अशा प्रकारे आहे की आरोपी रामभाऊ नामदेवराव गोटे हे सदर पतसंस्थेचे अध्यक्ष आहे व शशिकांत रामभाऊ गोटे हे व्यवस्थापक. आरोपी पतसंस्थेचे अध्यक्ष, व्यवस्थापक व इतर संचालक यांनी संगनमत करून फिर्यादी यांना मुदत ठेव रकमेवर जास्त व्याज देण्याचे आमिष व प्रलोभन दाखवून फिर्यादीकडून वेळोवेळी मुदत ठेव रक्कम स्वीकारल्या आहेत. फिर्यादी यांनी आरोपी पतसंस्थेकडे वेळोवेळी पुढील प्रमाणे मुदत ठेव पावत्या केलेल्या आहेत. पहिली मुदत ठेव पावती क्रमांक 8971 दिनांक 12 फेब्रुवारी 2024 रोजी रुपये 2,00,000 व दुसरी मुदत ठेव पावती क्रमांक 07 फेब्रुवारी 2024 रोजी रुपये 1,00,000. सदर मुदत पावत्या परिपक्व झाल्यानंतर सदर रकमेची फिर्यादीस आवश्यकता असल्याने फिर्यादी हे आरोपी पतसंस्थेकडे गेले असता आरोपी याने उडवाउडीची उत्तरे दिली, वेगवेगळी प्रलोभने दिली. विशेष म्हणजे फिर्यादी त्र्यंबक तोताराम घोगले याने वय 93 वर्ष असून फिर्यादी हे अत्यंत वयोवृद्ध आहे. फिर्यादी यांना स्वतःच्याच पैशाकरिता पतसंस्थेकडे खूप वेळा चकरा माराव्या लागल्या, परंतु आरोपी यांनी घोगले यांच्यावर कोणत्याही प्रकारची दया दाखवली नाही. आरोपी यांनी घोगले यांना अक्षरशः दमून सोडले. या सर्व प्रकाराने व्यथित होऊन फिर्यादी घोगले यांनी न्यायालयात धाव घेतली. त्यानुसार न्यायालय कोर्ट नंबर 1 चे न्यायाधीश मेश्राम साहेब यांनी घोगले यांच्या केसमध्ये तथ्य असून सदर प्रकरणाबाबत संबंधित पोलीस अधिकारी पोलीस स्टेशन शेगाव यांना आरोपी पतसंस्थेविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 362, 318(4) सह कलम 61(2) नुसार गुन्हा नोंदवण्याचे आदेशित केले आहे. सदर प्रकरणी फिर्यादी घोगले यांचे काम ॲडव्होकेट निलेश एस शेगोकार राहणार शेगाव यांनी पाहिले आहे. सनसनी न्यूज शेगाव.